श्री गणेशाय नमः. तर बघा आता आम्ही तयार झालेलो आहोत. तर आता आलेला आहे आमच्या नंदुबाईंचा मुलगा. त्याने घेतलेली आहे नवीन 4 व्हीलर गाडी. तर ती पुजण्यासाठी इकडे घेऊन आलेला आहे. तर ह्याच्या पुढचं तुम्हाला मी दाखवते काय काय. तर सगळेच आलेले आहेत, नंदुबाई, त्यांचा मुलगा, मुलगी, मिस्टर. तर चला दाखवते काय काय तयारी केली, पुजण्यासाठी काय काय तयारी केली बघा. तर इथं हार आणला, बुंदी, नारळ, पेढे, कापूर, डाळ, तांदूळ आणि साखर घेतलेली आहे. इकडं आरती बनवून ठेवलेली आहे. आई गेलेत बघा आमच्या गल्लीतल्या भावकीतल्या बायकांना गाडी पुजण्यासाठी सांगायला. तर इथे बघा सगळ्या बायका आलेल्या आहेत आणि इथं गाडी पुजण्याचा आमचा कार्यक्रम चालू आहे. तर इथे बघा वारा भरपूर सुटला होता, त्यामुळे आरत्या लागत नव्हत्या, म्हणून मी त्या आरती लावायला गेले होते. तर त्याच्यावरती कापूर ठेवून आरत्या लावल्या. तर आता इथे गाडीला सगळीजण ओवाळून पूजा करून घेत आहेत. तर इथे बघा मी देखील गाडीची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर माणूस नारळ हातात घेऊन उभारलेला आहे, कारण त्याला आहे नारळ फोडायचा. तर त्याला लागली गडबड नारळ फोडायची. तर सगळीजण पटपट आवरा असं म्हणायला लागले. तर आता माझं झाल्यानंतर मग तो नारळ फोडणार आहे. तर इथे सगळ्या बायकांना मी हळदी कुंकू लावत होते. तसेच मानसला देखील नाव मोडला, कारण तो नारळ फोडणार होता. तर बघा आता इथे मानस नारळ फोडायला लागलाय. तर गाडीची पूजा वगैरे करून झाल्यानंतर आम्ही सगळेजण निघालो बाहेर जेवण्यासाठी. तर आमची गाडी आहे, त्यामध्ये नंदुबाई, नंदुबाईंचे मिस्टर आणि त्यांचा मुलगा आणि मुलगी बसलेले आहेत. आणि जी त्यांची नवीन गाडी आहे त्यामध्ये आम्ही, आमच्या मुली, मानस आणि आम्ही बसलेलो आहोत. तर आता आम्ही चाललो आहोत जेवण्यासाठी. तर हे बघा हॉटेल. तर हे हॉटेल प्युअर व्हेज हॉटेल आहे. तर श्रावण चालू आहे, तर सगळे इथं जेवणार आहे. तर इथं सुरुवातीला घेतलेला आहे मसाला पापड आणि मंचाव सूप घेतलेला आहे. आणि इथे जेवणासाठी बघा पनीर अंगारा आणि डाळ तडका आणि रोटी, नान, कुणाला काय काय पाहिजे ते घेतलेलं आहे. काय पनीर भाजी
मी पाणी घालणार. आणि 50 रुपये घातलो तेव्हा पोट झाला असेल जगानावर 50 रुपये घातलो. अरे बाबा सांगितलं म्हणजे मी बाबा सांगितलं बाबा गाडी घेतली. तर इथं बघा मामा भाषेचं सगळं असं चेष्टा मस्करी म्हणजे तू तू मी असं चालू असतं. ती दोघांचं तू तू मी चालू आहे आणि आम्ही सगळेजण त्यांचं ऐकून एन्जॉय करायला लागलो. तरी जेवण तिखट लागल नाही खरं मागणं भात ते तिखट लागल डाळ तर का नंतर हा हू झालं. व्हेज कोल्हापुरी पण नाही व्हेज कोल्हापुरी पण तिखट असतोय भरपूर. जर फास्ट जायचा देऊळ बंद म्हणजे अनिकेचा मित्राला घेतलेलं गाडी मारायला. होय मी तेच म्हणालतो मला वाटलं येत नाही आणि घेतलं ते गाडी दुसऱ्याला मारतोय त्या गाडीत बसलेला फोटो काढलेला नाही तास लावायला पाहिजे म्हणाला. तरी पण अजून परफेक्ट व्हायला पाहिजे. तिथे कसं कोल्हापुरातच शिकवलं त्यामुळं ट्रॅफिक मध्ये हे माळाला फिरवलं वेगळं आणि तिथं कसं पुढं गाड्या नसतात नाही. तिथेच कोल्हापुरातच शिकवतात नाही आज सगळे. त्यामुळे ते सगळ्या हातात गाडी बसूस तर जरा तरी ते बघा ताई आईंना 1-4 दिवस राहायला ये म्हणून सांगत होत्या. तर बघा नंदूबाई म्हणजे आमच्या ज्या ताई आहेत त्या आमच्या गाडीमध्ये बसल्या होत्या आणि आई त्यांच्या गाडीमध्ये बसल्या होत्या. तर आता त्या नंदूबाई ते तिकडं त्यांच्या गावाला चाललेत आणि आम्ही आमच्या घरी जाणार आहोत. त्यामुळे त्या गाडीतून उतरल्या आणि त्यांच्या गाडीमध्ये गेल्या आणि आई आमच्या गाडीमध्ये आल्या. तर त्या आता चाललेल्या आहेत त्यांच्या गावाला. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.